सांगवडे हद्दीतील हा ओढा, या ओढ्याच्या परिसरामध्ये जे नवीन गृहप्रकल्प झालेत, या गृहप्रकल्पाच्या सांडपाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता ओढ्यामध्ये सोडल्यामुळं या ओढ्याचं पाणी दूषित झालेलं आहे। परिसरातील शेतकऱ्यांचे गाई म्हशी जे गुरं आहेत हे पाणी पिल्यानंतर आजारी होत आहेत आणि याच पाण्यामध्ये काही नागरिक आंघोळ करत आहेत। तर हे पूर्णतः पाणी दूषित झालेलं आहे आणि या दूषित पाण्याकडे प्रदूषण महामंडळाचं दुर्लक्ष होत आहे। एकीकडे प्रदूषण महामंडळ आकसापोटी काही ठिकाणी कारवाई करतात आणि दुसरीकडे एवढं पाण्याचं प्रदूषण झालेलं असतानाही काहीच कारवाई केली जात नाही। याकडे ग्रामस्थांमध्ये संतप्त अशी प्रतिक्रिया आहे। एकेकाळी याच ओढ्यावर इथले ग्रामस्थ पाणी पित होते, जनावरांसाठी पाणी होतं, पण आज या पाण्याचं पूर्ण प्रदूषण, समोर जो गृहप्रकल्प दिसतोय 13 ग्रीन, या गृहप्रकल्पाच्या या दूषित सांडपाण्यामुळे ह्या ओढ्याचं पाणी पूर्ण काळपट झालेलं आहे, दूषित झालेलं आहे। जलचराचाही या ठिकाणी मृत्यू होत आहे। अंडरग्राऊंड दूषित सांडपाणी या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी चेंबर बनवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पावसाळ्यात मोठी दुरावस्था असते। 13 ग्रीन सोसायटीचं जे गृहप्रकल्प आहे, त्या गृहप्रकल्पाचं हे दूषित सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता या पूर्वाश्रमीचा जो नैसर्गिक स्रोत असलेल्या या ओढ्यामध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि ओढ्यातलं पाणी पूर्णतः दूषित झालेलं आहे। या दूषित पाण्यामुळं नागरिकांचा श्वास गुदमरत आहे, जनावरांचा मृत्यू होत आहे। तर या ठिकाणी काही नागरिक उपस्थित आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी काही ग्रामस्थ उपस्थित आहेत। ह्या दूषित पाण्यामुळे या ग्रामस्थांची जनावरं आजारी पडत आहेत, साथीचे रोग होत आहेत। काय नाव आणि काय सांगाल? नमस्कार, मी सरपंच रोहन सुनील जगताप, ग्रामपंचायत सांगवडे। आमच्या गावामध्ये हा पूर्वश्रमीचा पहिल्यापासूनचा अतिशय सुंदर असा ओढा होता, परंतु या ओढ्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून जे गृहप्रकल्प निर्माण झालेले आहेत, सांगवडे असेल किंवा त्या पुढच्या हद्दीतून येणारा जो ओढा असेल, त्या भागातून अनेक लोक गृहप्रकल्पावाले पूर्णपणे सांडपाण्याची कुठलीही प्रक्रिया न करता संपूर्ण मैल पाणी ओढ्यामध्ये सोडते। त्याच्यामुळे गावातील ओढा अतिशय भयंकर प्रमाणात दूषित झालेला आहे। याच्यावरती कुठल्याही अथॉरिटीचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे, कारण की प्रत्येक गृहप्रकल्पाला या ठिकाणी मंजुरी देत असताना आपल्या STP प्लांट जो असतो त्याचं बंधनकारक आहे, परंतु या ठिकाणी आमचा गावचा ओढा जिथून सुरू होतो त्या ओढ्याच्या बाजूला अतिशय आपण पाहत आहात की अतिशय मैल दूषित पाणी या ठिकाणी येत आहे आणि याच्यावरती आम्ही अनेक ठिकाणी पत्र्यावर देखील केलेले आहेत, परंतु अजूनही कोणी काही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली आम्हाला या ठिकाणी दिसत नाही। काय नाव तुमचं आणि काय सांगा? मी राहुल महादुराक्षे। ह्या पाण्यामुळं एवढं स्वच्छ पाणी असताना पहिलं आमची लोक हे पाणी पित होते, पण आत्ता हे जे घाण पाणी आल्यामुळं आमची जनावरं, आमची लहान मुलं पण आजारी पडतात आहे। तर आमची एवढीच विनंती आहे ग्रामपंचायतला की याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे। हे इतकं सकाळी सकाळी जर याचा वास घेतला तर अक्षरशः उलटी होते, एवढं बेकार खराब वास येतो याचा आणि लहान मुलं आजारी पडतात। माझा जनावरांचा गोठा आहे, जनावरंसुद्धा आजारी पडतात आहे। आमची फक्त एकच ग्रामपंचायतला विनंती आहे, याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे। काय नाव तुमचं आणि काय सांगाल? दशरथ सदाशिवराक्ष, माजी उपसरपंच। ही सगळी चूक आमच्या गाववाल्यांची आहे। मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, काय आलं, ही आवटी सर काय कार्यक्रम असेल ना, आमची लोक जातात, 1,00,000-2 लाख वर्गणी मागतात आणि ते देतात। त्याच्यामुळे आमचे गावकरी कोणी बोलू शकत नाही। पैसे घेतला कोण बोलू शकतो पुढारी? आणि ग्रामपंचायत दोष देणं चुकीचं काम आहे। ग्रामपंचायत काय करू शकते या गोष्टीवरती? मी बी ग्रामपंचायत, माझी मिसेस सदस्य, आता हे बी ग्रामपंचायत यांची उपसरपंच यांची मिसेस, मग याला काय करू शकतो? काय नाव तुमचं काय सांगा? मी विकास लिमन, उपसरपंच सांगवडे। सोसायटी ज्यावेळेस तयार होती त्यावेळेस STP प्लॅन बंधनकारक आहे। STP प्लॅन असला तर ओढ्यामध्ये एवढी घाण आली नसती। तिथं गावकऱ्यांचे एवढ्या समस्या आहेत की रोज आल्यावरती गावकरी इतके नागरिक त्रस्त झालेत की ओढ्यामध्ये पाण्याचा काहीच वापर होत नाही आहे, शेतीला पण होत नाही आहे, जनावरांना पाणी पिण्यासाठी पण होत नाही आहे आणि कशाला होत नाही आहे। त्याच्यामुळे ह्याची विल्हेवाट लावणे महत्त्वाचं आहे।
कुणाकुणाला पत्र दिले, काय पत्र व्यवहार केलाय जरा सांगा. या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार हा केलेला आहे. प्रदूषण महामंडळ पुणे या ठिकाणी देखील पत्र दिलेले आहेत. आणि तदनंतर आमचे पुणे जिल्ह्यासाठी जी PMRD संस्था आहे त्या PMRD संस्थेकडून देखील जे ग्रामीण प्रकल्प होतात त्या प्रकल्पांना मंजुरी त्यांच्याकडून देण्यात येत आहे. आदरणीय आयुक्त साहेबांना देखील आम्ही या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की आपण जे ह्या ओढ्याच्या बाजूला जेवढे काही गृहप्रकल्प होतात तिथं ओढ्याच्या बाजूला किंवा कुठेही त्यांचे सांडपाणी ओढ्यामध्ये न सोडता त्याची प्रक्रिया करून अदर ठिकाणी त्याचं वापरण्यास यावं अशी मी त्यांना विनंती देखील केलेली आहे. आणि यापुढे देखील आदरणीय आयुक्त साहेबांना विनंती आहे की आपल्या मान्यतेनुसारच असे प्रकल्पांना मान्यता दिली जाते. तर आपणास विनंती आहे की असे STP प्लांट असल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे आपण गृहप्रकल्पांना भोगवटादार म्हणून परवानगी देऊ नये ही आपणास विनंती. आणि यापुढे जर कोणत्याही प्रकारची म्हणजे ह्या ओढ्याच्या लागून जेवढे गृहप्रकल्प आहेत पुढील काळात कोणतीही कारवाई नाही झाली तर आम्ही ग्रामस्थ म्हणून ओढ्यामध्ये जलसमाधी घेऊ आणि याला पूर्णतः जबाबदारी प्रशासन राहील हे आपल्या माध्यमातून मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.